करतो, शरण येतो. त्याचबरोबर आपल्या भारत देशाचे कुलस्वामी कुलदैवत असे भगवान शिवशंकर यांना त्रिवाल वंदन आणि निडळमधील ग्रामदेवता, इष्टदेवता, आराध्य देवता यांना नतमस्तक येतो, शरण येतो. आणि या ठिकाणी बसलेले सर्व ताईंदादांना श्री स्वामी समर्थ. आज 14 सप्टेंबर सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरतीच्या माध्यमातून महाराजांच्या चरणी सेवा सर्वांनी रुजू केली. ॲक्च्युली जर पाहिलं त्या श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अनंत कोटी आपण म्हणलो जातो आणि आपल्याकडून महाराज सेवा करून घेतात. खरंच की स्वामी महाराजांनी विचार केला तर प्रत्येक टायमाला प्रत्येक सेवेकऱ्यांना अनुभव, चमत्कार हे महाराज पावला पावलावरती देतात सेवेकऱ्यांना. परंतु त्यासाठी विचार केला तर आपण जी सेवा करतोय, महाराजांची आरती आपण जी म्हणतोय, हे अंतर मनापासून म्हणतो आणि महाराजांना आपण हाक मारतो. जेव्हा स्वामींना आपण आवाज देतो आरतीच्या माध्यमातून, तेव्हा महाराज खरंच प्रसन्न होऊन आपल्या भोवती जे वलयचक्र असतं, ह्या वलयचक्रावरती स्वामींचं लक्ष पडतं आणि त्यातून आपले जे दोष असतात, पितृदोष असू द्या, बाह्यदोष असू द्या किंवा वास्तुदोष असू द्या, पिढ्यानपिढीचे, हे महाराज विचार केला तर आरतीच्या माध्यमातून हे दोष आपले कमी होत जातात. सेवेच्या माध्यमातून आपले दोष कमी होत जातात आणि आपल्याला एक चांगला आपल्या योग्याला सुरुवात होते. कारण आज ह्या कलियुगामध्ये एवढे संकट, एवढ्या अडचणी पावला पावलावरती आहेत. ह्या जगामध्ये आज कोणी सुखी नाहीये. कारण प्रत्येकाची कलियुगामध्ये एकच झालेली आहे की शांतता, मन शांत हरवलेली आहे. मग मन शांतता म्हणजे काय की पैसा असून सुद्धा सुखी नाहीये. जेवढा पैसा नाहीये तो बी सुखी नाहीये आणि पैसा असून बी सुखी नाहीये. का सुखी नाहीये की प्रत्येक ठिकाणी उद्या काय होणार आहे हे माहित नाहीये. ऑलरेडीच विचार केला तर आता अनेक संकट चालू आहेत, अनेक अडीअडचणी चालू आहेत. खरंच की कोरोना आला ना, हे खूप चांगल्यासाठी आला. काही लोक विचार केला तर कमीत कमी अध्यात्माकडे वळाली तरी विचार केला तर, ह्याच्या पाठीमागे विचार केला तर तेही नव्हतं. पण कोरोनामध्ये दुसरी एक सगळ्यात गोष्ट खराब झाली की ऑनलाईन मोबाईलमुळे, आणि ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून पिढी पूर्णपणे भरकटली गेली. आज जर पाहिलं समाजामध्ये तर प्रत्येक घरामध्ये किंवा घराच्या आसपास जर पाहिलं तरी मुलं एवढी गुंतलेली आहेत त्या मोबाईलमध्ये की आई वडिलांना विचारलं ना काय करतोय, मी अभ्यास करतोय, मी काहीतरी पाहतोय, पण तो काय पाहतोय काय नाहीये हे माहित नाहीये. आणि अक्षरशः मुलं व्यसनाद्वारे भरकटत चाललेली आहेत. मग जेवढे अध्यात्मामध्ये आहेत येणाऱ्या काळात तेवढीच मुलं, तेवढीच फॅमिली, तीच प्रपंचामध्ये चांगल्या प्रकारे टिकतील. कारण येणारा काळ हा खूप भयंकर आणि बिकट काळ आहे. कारण जर पाहिलं आज IT सेक्टरमध्ये सुद्धा जॉब नाहीये. IT मध्ये जॉब नाही चांगल्या प्रकारे. IT मध्ये विचार केला तर CS म्हणून कितीतरी इंजिनियर पडलेत पण जॉब नाहीये. कारण का? क्वालिटी हवी आहे, क्वांटिटी नको या. क्वालिटी हवी आहे, क्वांटिटी नको या. मग आज विचार केला तर प्रत्येक मुलगा शिकतो या आणि शिकल्यानंतर वाटतं की माझ्याकडे खूप काही सर्व आहे. अशा अनेक मुलाच पडलेले आहेत. मग आपल्याला आपली मुलगी एखाद्या घरात द्यायचंय तर आपल्याला सुद्धा वाटतं मुलगा चांगला असला पाहिजे, शिकलेला पाहिजे, विद्या संस्कार चांगले पाहिजेत. पण तो कसा असावा? आध्यात्मिक असावा. कसा असावा? आध्यात्मिक. मग आध्यात्मिक विचार केला तर शोधण्यासाठी आज 1000 चार मिळतील, 100 एखादा मिळेल. कारण का? फक्त जो स्वामी कार्यामध्ये आहे, वेळ लागेल निश्चित, पण महाराज स्थळ चांगलंच आणणार. मुलगा असो किंवा मुलगी असो, स्थळ चांगलंच आणणार. फक्त संयम धरणं गरजेचं आहे. कारण का? आपण लगेच एवढे वय झालं, असं झालं, तसं झालं. कारण जोपर्यंत सेवेकरी आहे मनापासून, अंतःकरणापासून आपण जेव्हा सेवा चालू करतो ना स्वामींची, महाराजांची, महाराजांना फक्त सेवा प्यारी आहे. आणि महाराज म्हणतात हा माझा सेवेकरी, हा माझा भक्त, फक्त भुकेलंय माझ्या सेवेला आणि त्या पाठीशी मी आहे. महाराज म्हणतात तू काळजी करू नकोस. महाराजांचं ब्रीदवाक्य आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जरा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य सर्व काही सांगून जातं. कारण का? त्या वाक्यामध्ये सर्व लपलेलं आहे. कारण ह्या ब्रह्मांडाचे, या जगाचे चालक मालक सर्व काय श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. मग आपण नक्की काळजी करतो कशाची? आपल्याला काळजी खूप लागते. जर हे झालं तर, असं झालं तर, आणि किंतु परंतु आणूच नका. जे होईल ते सोडून द्या महाराजांच्याकडे. कारण का? आपण होणार नाहीये आणि आपण बोलून ते घडणार नाहीये. असं होत असतं तर खूप काय घडलं असतं. मग
त्यासाठी जे काय आहे महाराजांच्या वरती सोडायचं, आपली सेवा करत राहायचं आणि आपलं कार्य करत राहायचं. आपलं काम आहे चालायचं, यश द्यायचं नाही द्यायचं ठरवणार कोण. जर आपलं खरंच त्याच्यामध्ये भलं असेल तेच महाराज देतील, त्याच्यामध्ये भलं नसेल तर महाराज कदापि देणार नाहीयेत. मग आपण त्या जिद्दीला पेटायचं नाहीये. हे का झालं नाही पहा, तर ह्याच्यामध्ये तुझा दोष होता, तुला प्रॉब्लेम होता म्हणून मी तुला दिलं नाहीये. कारण महाराजांना मुजरा केला तरी महाराज व्याजासकट परत करतात. मग एवढी ताकद आहे ह्या सेवेमध्ये. मग आज एवढी मोठी ताकद या सेवेमध्ये आहे, तर आपण सेवेकरी